राहायचं का मग एवढं टेम्परेचर आहे, कारण सिंगल फ्लोअर असल्यामुळे खूप जास्त टेम्परेचर जातं. त्यामुळे बघा कशी पोत्यांच्या जवळ 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 हे सगळे त्यांनी भरून जास्त या चांगला नाही वाटत. लागला पाहिजे इथे ठीक आहे, इथे बस आता येईल. भरपूर दिवस झाला व्यवस्थित शूटच करायला मिळतं, कारण टेम्परेचर एवढं जास्त हाय आहे ना, म्हणजे आत्ता पण
गरमी एवढी जास्त होते आहे की म्हणजे सगळेजण असे घरातच राहतात. तर जसं जसं काम पडतं तसं तसं बाहेर निघतात, नाहीतर कंटिन्यू ए सीमध्ये बसून राहायचं का. मग एवढं टेम्परेचर आहे, कारण एक सिंगल फ्लोअर असल्यामुळे खूप जास्त टेम्परेचर जाणवतं. सो आता ते मग असे धान जमा करू, ते धान भरत आहेत आता पोखरीमध्ये. आणि अजय पण पोहोचेल थोड्या वेळात, जवळपास 7 वाजे इथं बस टच होते ती नागपूरवरून. आणि आता संध्याकाळची कामं सुरू आहेत. रस बनवून घेतलं. एवढे आंबे पिकत आहेत आता. ॲक्च्युली झाडालाच आंबे पिकत आहेत आणि थोड्या वेळाने थोडं जरी वारा आला ना की डायरेक्ट पिकलेलाच आंबा खाली पडतो. सो उष्णता एवढी जास्त आहे की झाडांनाच पिकत आहेत आंबे सगळेचे सगळे. आणि एका वेळेस पिकतात ना तर मग काही दिवसांनी खराब पण होतं. त्यामुळे रस पण बनवणे गरजेचं आहे. एकदा रस बनला की ते पिला पण जातो पटापट आणि यूज पण होतो. आंबेच जनरली सगळे खायला नाही पाहत. सो आता फ्रेश होते थोड्या वेळाने, कारण पूर्ण हालत खराब आहे. आणि खेळती आहे, तिला हे सगळं धान हे ते सगळं नवीन आहे, तर ती कंटिन्यू समोर जाते. आणि मला पण थोडंसं त्या जसं धानाच्या याच्यामध्ये थोडंसं खोकल्यासारखं जाणवतं 2-3 दिवस झालं. आणि बघू आता उद्याचं शेड्यूल काय राहतं आहे. मे बी गावाकडे जाणं होईल, कारण सगळं सामान वगैरे लावायचं आहे. ऑलमोस्ट पेंटिंग आणि समोरची फ्लोरिंग करायची होती, सो ती झाली आहे कंप्लीट. सो आता सामानच लावायचं फक्त, पण त्याच्यात पण भरपूर वेळ जाणार आहे, कारण सगळीचकडे धूळ बसलेला सगळ्या सामानावर. सो ते क्लीन करून सगळं लावावं लागेल. आणि मॅट पण आणलेली आहे फ्लोरिंगवर टाकायची. सो ते कट करून वगैरे, कारण आताच ऑलरेडी सामान सगळं शिफ्ट केलेलं आहे इकडे तिकडे. सो त्याच्यामुळे फ्लोरिंगवर मॅट टाकणे आताच इझी होऊन जाईल, कारण नंतर पुन्हा जर टाकतो म्हटलं तर पुन्हा मग सामान शिफ्ट करावं लागेल. त्याच्यामुळे चला फ्रेश होते, भेटू थोड्या वेळाने अजय आल्यानंतर. आणि आज नागपूरला थोडंसं वातावरण चेंज झालं, पण इकडे दिवसभर ऊनच आहे आज. आणि बऱ्यापैकी टेम्परेचर बघा कशी पोत्यांच्या जवळ 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 हे सगळे त्यांनी भरून ठेवले. आता हे सगळं तिला कितीही म्हटलं दूर राहा, कारण कसं आहे ना, ज्यांना हॅबिट नाही त्यांचं अंग खाजवतं.